नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीतून या लोकांचा मोफत प्रवास होणार बंद। कोण्या लोकांचा झालेला आहे प्रवास बंद त्याबद्दल आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, 2024 मध्ये आता या नागरिकांना मिळणार नाही बसमध्ये मोफत प्रवास। मित्रांनो, एसटीच्या MSRTC गाडीमधून विविध समाज घटकांना सवलतीचा प्रवास घडविण्यात येत असतो। त्यांचा फायदा अनेक समाज घटकांना होत असतो। आता एसटीने अलीकडेच महिलांना 50% सवलत जाहीर केली असून तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवासी सवलत दिली जात आहे। या सर्व सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून वेळेत केली तर एसटीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही। परंतु आता एसटी महामंडळाने आता एक महत्त्वाच्या घटकाची सवलतीवर बंदी आणली आहे। एसटीचा निर्णय कोणाला आता अडचणीचा ठरणार ते बघूया। मित्रांनो, एसटी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे 75 वर्षावरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे। त्यानंतर एसटीने अलीकडेच महिलांना एसटीच्या सर्व श्रेणीच्या बसेसमधून महिलांना अर्ध्या तिकिटाची प्रवासी सवलत जाहीर केली होती। त्यामुळे महिलांना प्रचंड फायदा झाला होता। तसेच महामंडळाचे प्रवाशांमध्ये वाढ झाली होती। एसटी महामंडळ विविध 29 समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते। याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते। आता मात्र नवे परिपत्रक काढण्यात आले आहे। एसटी बसमध्ये फक्त आजारी व्यक्तींचा मोफत प्रवास होणार बंद। कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक विभागाच्या 2018 सालच्या परिपत्रकानुसार एसटीतून सिंगल सेल, आजारीग्रस्त आणि HIV बाधित व डायलिसिस आणि हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आली होती। पण 2024 मध्ये आता या घटकांना निम आराम किंवा आराम बस या सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही। कारण सिंगल सेल, HIV बाधित आणि डायलिसिस व हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना एसटीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे। त्यामुळे या दुर्धर आजारी व्यक्तींना एसटीचा निम आराम, हिरकणी, वातानुकूलित, अश्वमेध, शिवशाही, शिवनेरी, शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।